नमस्कार. मी समीक्षा मनोहर भामरे, NN सत्ता कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर येथे बॅचलर ऑफ फार्मसी फर्स्ट इयरचे शिक्षण घेत आहे. तर कोरोना ऐकून छातीत एकदम धडकी भरली ना. अहो भरणारच, कारण आजकाल सगळ्यांना असं वाटतंय की साक्षात मृत्यूदेवता रूप बदलून आपल्या डोळ्यासमोर उभे आहे आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी आपल्या सरकारने काढून आणलेला एक उत्तम उपाय, संजीवनी बुटीच म्हणावी लागेल खरं तर, म्हणजे लॉकडाऊन. हो, तर आज मी ह्याच विषयावर बोलणार आहे, लॉकडाऊन शाप की वरदान. तसं बघायला गेलं तर नाण्याला नेहमी दोन बाजू असतात, एक चांगली तर एक वाईट, एक काळी तर एक पांढरी. त्याचप्रमाणे जेव्हापासून लॉकडाऊन झाले तेव्हापासून माझ्यासारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले, शाळा कॉलेजेस बंद पडले, उद्योगधंदे बंद पडले, मोठ्या प्रमाणात कामगार हे बेरोजगार झाले. लोकांच्या एका वेळेच्या भाकरीचा प्रश्न उद्भवू लागला. बरेच लोक आपल्या घरापासून दूर कुठेतरी अटकले. आपला भारत देश जो महासत्ता होऊच पाहत होता त्याचा सगळा कारभार ठप्प पडला. रस्ते गल्ल्या सगळं कसं सुनसान झालं. मग तर लॉकडाऊन शापच म्हणावा लागेल. अरे हो, पण कोरोना हा एकमेकाच्या संपर्कात आल्यामुळे वाढतो. त्यामुळे जेव्हापासून लॉकडाऊन झालाय तेव्हापासून बरेच लोक हे एका जागी आपल्या घरी सेफ आहेत, एकमेकाच्या संपर्कात येत नाही. कोरोना कमी होतोय. बाकी देशांचा आणि भारताचा तसा सरासरी विचार केला तर तरी भारतात पेशंट कमीच, आणि जगातला भारत हा कमीत कमी पेशंट असलेला देश ठरतोय. मग तर लॉकडाऊन वरदानच म्हणावं लागेल. आणि ह्या सगळ्यापासूनही बाजूला ते डॉक्टर, त्या नर्सेस, ते पोलिस, ते औषधी दुकानदार, ते सफाई कामगार, त्यांचं काय, ज्यांना कुठलाच लॉकडाऊन नाही तर डोळ्यासमोर फक्त एक ध्येय आहे. आणि राहिला प्रश्न लॉकडाऊन शाप की वरदान याचा, तर माझ्या मते तरी लॉकडाऊन वरदानच म्हणावं लागेल. हो, कारण या महामारीच्या कचाट्यात अटकून मृत्यूच्या दाराशी कुठेतरी पडण्यापेक्षा पोटाची थोडीशी कळ सोसून एका जागी आपल्या घरी राहिलेलं ठीक नाही का? माहिती थोडा त्रास होणार आहे, त्रास तर नक्कीच होणार आहे, पण जगण्याची नवीन उमेद मिळते ना. आणि वरदान का, याचं एक उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याला माहिती आहे, जेव्हापासून लॉकडाऊन झाले तेव्हापासून गुजरात, महाराष्ट्र या प्रदेशात अडकलेले बरेच कामगार हे आपल्या देशी, आपल्या मायदेशी परतत आहे. तर तसाच एक कामगार आपल्या पत्नीला आणि आपल्या लहान मुलीला घेऊन त्याच्या मायदेशी परतत असताना जळगावच्या हायवेवर त्याची पत्नी जी प्रेग्नेंट होती तिला त्रास व्हायला लागला. ती अक्षरशः रक्तबंबाळ झाली. तेव्हा त्या कामगाराला तिथे मदत करणारं दूर दूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं. तेव्हा जळगावमधला एक स्थायी गृहस्थ, त्याला ते दिसलं. तो हिंदू होता आणि हे जोडपं मुस्लिम. तरी त्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यांना एक छानशी गोंडस मुलगी झाली. त्यामुळे जेव्हापासून हा लॉकडाऊन झाला आहे तेव्हापासून लोक सगळे वाद, धर्म, वर्ण, जाती, भेद हे सगळे वाद विसरून एकमेकाला मदत करत आहे. आपला भारत सदृढ होतोय आणि लोक एकत्रितपणे या महामारीला मात देत आहे. आणि त्याचप्रमाणे जेव्हापासून लॉकडाऊन झाले तेव्हापासून ग्लोबल वॉर्मिंग कमी झालं. अवघ्या 2 आठवड्यात, लॉकडाऊनच्या अवघ्या 2 आठवड्यात ओझोनचा लेअर भरला गेला. दिल्लीतलं वायू प्रदूषण कोणाला माहिती नाही. जी दिल्ली शुद्ध आणि चांगल्या हवेसाठी तरसत होती, आज त्या दिल्लीतली 65% हवा ही शुद्ध आहे. आणि मुंबईचं ध्वनी प्रदूषण ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. मुंबईतलं जे महामारीचं जे ध्वनी प्रदूषण होतं ते आज 75% कमी झालं आहे. जे आभाळ विमानांनी आणि प्रदूषणाने भरलेलं असायचं, आज त्यात पक्षी मोकळ्याप्रमाणे बागडताय, खेळताय, आनंद घेताय. मग काय लॉकडाऊनला वरदान म्हणू नये? ज्याने ह्या लोकांना एकत्रित आणलं. एका फॅमिलीमधले जे लोक एकमेकांशी बोलत नव्हते आज ते क्वालिटी टाईम स्पेंड करताय, एकत्र राहताय. या लॉकडाऊनने एकारित्या लोकांना जवळच आणले. आणि बरेच लोक आहे ज्यांना लॉकडाऊनचा त्रास होतोय, त्यांच्यासाठी आपण नक्कीच प्रार्थना करू की त्यांना यातून काहीतरी नवीन मार्ग भेटावा. आणि शेवटी फक्त एवढंच मिळेल, धीरज रख, ये भी वक्त गुजर जाएगा. धीरज रख, ये भी वक्त गुजर जाएगा. उम्मीद की किरण लेकर वो सूरज फिर से आएगा, वो सूरज फिर से आएगा. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.